पी.आय. राजन मोरे यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती, भव्य सत्कार समारंभ संपन्न। धुळे शहरातील देवपूर परिसरातील पी.आय. राजन मोरे हे अत्यंत गरीब परिस्थितीतून पोलीस विभागात कार्यरत झाले। सुरुवातीला मुंबई येथे कॉन्स्टेबल म्हणून त्यांची निवड करण्यात आली। त्यानंतर पोलीस वर्दीतून आपले कार्य त्यांनी चालू ठेवले। उत्कृष्टपणे कार्य या ठिकाणी त्यांनी चालू ठेवले। तर वडिलांचा मत्स्य व्यवसाय असल्याने त्यांनी मत्स्य व्यवसाय, रिक्षा चालवणे असे व्यवसाय देखील केला। त्यानंतर ते मुंबई येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत झाले। त्यांनी आपले कार्य चालू ठेवले। त्यानंतर त्यांनी एपीआय नंतर पीएसआय पदावर मुंबई, नंदुरबार, शहादा, ठाणे, म्हसावद अशा विविध दुर्गम भागात देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावले। चोरटे गुंडांवर आपला वचक ठेवला। शहादा, नंदुरबार सारख्या शहरात दंगली घडू नये, दंगली हाताळल्या। अनेक नागरिक जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य पी.आय. राजन मोरे यांनी केले। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आपले कर्तव्य बजावले। खरोखरच सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी आपली कर्तव्य बजावले असून 2006 साली त्यांनी एमपीएससी परीक्षेतून अभ्यास करून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने पोलीस निरीक्षक पदी राजन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे आज धुळे शहरात कान्होश्री मंगल कार्यालय या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता भव्य सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन गुलाब पैलवान माडी, माजी नगरसेवक शत्रुघ्न बाबा तावडे, रवींद्र पिंटू फुलपगारे, सेवालाल ढोले, बटू ढोले, किरण फुलपगारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आझाद नगरचे पी.आय. पवार साहेब, शिवसेनेचे इलाल माडी, माजी नगरसेवक गुलाब माडी, भोई समाज अध्यक्ष गणेश मोरे, माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, तावडे सर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमासाठी श्री खोनी गणपती मित्रमंडळ जुने धुळे, आदर्श भोई समाज, विजय व्यायाम शाळा जुने धुळे यांचे सहकार्य लाभले। तर यावेळी मोठ्या संख्येने कुस्ती मल्ल, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना पदाधिकारी यांनी या ठिकाणी पीएसआय राजन मोरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।